आता आपला प्रॅक्टिस सेट 5.2 कंप्लीट झालेला आहे. आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.3 सुरू करण्यापूर्वी त्या प्रॅक्टिस सेट साठी आवश्यक असणारे दोन फॉर्म्युले पाहिजे आहेत. स्लोप ऑफ लाईन. आता स्लोप ऑफ लाईन त्या बाबतीत दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. ज्यावेळी आपल्याला अँगल दिला जाईल, काय दिला जाईल? अँगल. त्यावेळेस काय बघा फॉर्म्युला, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू टॅन थिटा. अँगल दिल्यानंतर हा फॉर्म्युला वापरावा. आणि ज्यावेळी आपल्याला दोन वेगवेगळे पॉइंट दिले जातील ए अँड बी, त्यांचे तुम्हाला कोऑर्डिनेट दिले जातील x1 y1 अँड x2 y2, त्यावेळेचा फॉर्म्युला म्हणजे ही लाईन, स्लोप ऑफ लाईन ए बी. बघा, स्लोप ऑफ लाईन ए बी, त्याला आपण एम पण म्हणतात स्लोपला, बरं का, लक्षात ठेवा, स्मॉल एम, इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा स्लोप ऑफ लाईन इफ when two different points are given, then the slope of line, that is m, is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. And if you have to given the only angle, then find the slope of line, that is m is equal to tan theta. तर या दोन फॉर्म्युल्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 5.3 स्टार्ट करतोय. बघा, प्रॅक्टिस सेट 5.3 त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, angles made by the line with the positive direction of x axis are given, find the slope of these lines. पहिला आहे एक नंबर 45 डिग्री. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी थीटा दिलेला आहे 45 डिग्री आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे? अँगल काढायचा आहे. बघा, तर या ठिकाणी आपल्याला महत्वाचं काय आहे की टॅन थीटाच्या व्हॅल्यू माहित असणं आवश्यक आहे. ते आपण तक्ता तयार करायचा बघतो. तर टॅन थीटाच्या तीन व्हॅल्यू मी सांगतो तुम्हाला. टॅन 30, बघा टॅन 30 आहे 1 अपॉन √3. टॅन 45 डिग्री इज इक्वल टू, टॅन 45 आहे 1 अँड टॅन 60 आहे √3. हे तीन किमती लक्षात ठेवा. टॅन 90 तुम्हाला शक्यतो देत नाही कारण दिस इज द इन्फिनिटी. अँड टॅन 0 आहे 0. टॅन 0. आता बघू आपण पहिलंच एक्झाम्पल आहे. अँगल दिलेला आहे 45 डिग्रीचा आणि याचा आपल्याला स्लोप काढायचा आहे. स्लोप इज इक्वल टू, किंवा स्लोप ऑफ लाईन, स्लोप that is m is equal to tan theta, that is tan 45 degree. But tan 45 is equal to, दिले सांगितलं किती आहे 1. therefore slope is equal to, इथे जर 45 ची किंमत 1 ठेवली तर 1, स्लोप ऑफ अँगल इज 1. आता हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आहे 60 डिग्री. बघा, हिअर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. स्लोप काढायचा आहे, इज इक्वल टू टॅन थीटा, दॅट इज टॅन 60 डिग्री. बट टॅन 60 डिग्री इज इक्वल टू, टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे? √3. मग जर आपण ह्या थीटाच्या ठिकाणी 60 ची किंमत ठेवली √3, तर स्लोप किती मिळेल तुम्हाला? स्लोप इज इक्वल टू √3. आणि तिसरं एक्झाम्पल आहे किती? 90 डिग्री. म्हणजे हिअर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. स्लोप दॅट इज m इज इक्वल टू टॅन थीटा, म्हणजेच टॅन 90 डिग्री. बट टॅन 90 डिग्री इज इक्वल टू, टॅन 90 ची किंमत किती आहे बघा, तुम्हाला सांगितलं आत्ताच, नॉट डिफाइनड सांगितलं ना, म्हणजे इट इज इन्फिनिटी. देयरफॉर स्लोप इज इक्वल टू नॉट डिफाइनड.
लक्षात? ठीक, ओके. म्हणजे हा पहिला क्वेश्चन आपला संपलेला आहे. तर आपल्याला ज्यावेळी अँगल दिला जाईल त्यावेळी स्लोप काढण्यासाठी आपण काय फॉर्म्युला वापरला? टॅन थीटा. स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा. असाच क्वेश्चन नंबर 2 5.3 मधला फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द गिव्हन पॉइंट्स. म्हणजे तुम्हाला दोन वेगवेगळे पॉइंट्स दिले जाणार आहे, त्याचा स्लोप काढायचा आहे. बघा पहिलंच एक्झाम्पल, ए चे कोऑर्डिनेट 2 आणि 3 दिलेले आहेत आणि बी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 4 and 7. फाइंड द स्लोप ऑफ लाईन ए बी. ए पॉइंट आणि बी पॉइंट हे जर आपण जॉईन केले तर लाईन ए बी तयार होती. मग आपल्याला या ठिकाणी हिअर ए चे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1, बी चे कोऑर्डिनेट x2 y2 मिळाल्या किमती x1 2 y1 3 x2 4 y2 7. तर स्लोप काढायचा. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता y2 ची व्हॅल्यू किती आहे बघा 7 मायनस y1 3 अपॉन x2 किती आहे 4 मायनस x1 2. 7 मायनस 3 किती येणार 4. 4 मायनस 2 2. भाग जात असेल भाग घालवा, जात नसेल तर भाग घालू नका. बेकवे बेदुनी शिया म्हणजे किती आलं उत्तर 2. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी इज 2. लक्षात? हे झालं पहिलं एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 मधलं. सेकंड एक्झाम्पल काय आहे बघा. पी चे कोऑर्डिनेट दिलेत आपल्याला -3 1. क्यू चे कोऑर्डिनेट दिलेत आपल्याला 5 -2. आता पी च्या कोऑर्डिनेटला x1 क्यू चे x1 y1 आणि क्यू च्या कोऑर्डिनेटला x2 y2. हिअर x1 -3 y1 1 x2 5 y2 -2. Therefore, by slope of line कोणकोणते पॉइंट दिले बघा पी आणि क्यू. स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 ची व्हॅल्यू काय आहे बघा -2 मायनस y1 1 x2 5 मायनस x1 मायनस 3 मायनस मायनस प्लस 2 + 1 3 मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. आता इथे दोन चिन्ह जवळ आलेले त्याचं रूपांतर करावं लागेल. मायनस मायनस प्लस 3 दॅट इज -3 अपॉन 5 + 3 8. Therefore, slope of line PQ is -3 upon 8. हे झालं एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 3 बघा. सी अँड डी कोऑर्डिनेट दिलेले आहेत. एकूण 6 उदाहरणं दिले. मी 3 सोडवतो, राहिलेले 3 तुम्ही सोडवायचे. आता एक्झाम्पल नंबर 3. पॉइंट सी चे कोऑर्डिनेट 5 - 2 and डी चे कोऑर्डिनेट 7 3. आता सी च्या कोऑर्डिनेटला x1 y1 x1 5 y1 -2 x2 7 y2 3. लक्षात? स्लोप ऑफ लाईन कोणती लाईन तयार होईल सी डी इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पुटिंग द व्हॅल्यू y2 3 मायनस y1 -2 x2 7 मायनस 5. आता इथे दोन चिन्ह जवळ आले त्याचं रूपांतर एका चिन्हात करू. 3 मायनस मायनस प्लस 2 अपॉन 7 - 5 2. 2 ला 2 तसं कुणी घालवू नका भाग घालवल्याशिवाय. 3 + 2 5 अपॉन 2. Therefore, slope of
लाईन CD इज 5/2. हे झालं 3 नंबर एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 4 एल चे कोऑर्डिनेट दिलेत आपल्याला -2 -3 अँड एम चे कोऑर्डिनेट आहेत -6 -8. तर आपण एल च्या कोऑर्डिनेटला x1 y1 म्हणू, x1 -2 y1 -3. एम च्या कोऑर्डिनेटला x2 y2 म्हणू, x2 -6 अँड y2 -8. आता स्लोप ऑफ लाईन कोणची तयार होईल? LM. स्लोप ऑफ लाईन LM इज इक्वल टू y2 minus y1 अपॉन x2 minus x1. तर y2 ची व्हॅल्यू काय आहे बघा, -8 मायनस मधलं चिन्ह y1 -3 x2 -6 -2. आता सगळे व्हॅल्यू मायनस आहेत, त्यामुळे दोन चिन्ह जी जवळ आले त्याचं रूपांतर एका चिन्हात. पहिलं -8 तसंच, मायनस मायनस +3, हे -6 तसंच, मायनस मायनस +2, प्लस मायनस मायनस 8 -3 5, मोठ्या संख्येत चिन्ह मायनस, अपॉन प्लस मायनस मायनस 6 -2 4, मोठ्या संख्येत चिन्ह मायनस. आता खाली पण मायनस आहे, वर पण मायनस आहे, मायनस मायनस काय करू शकतो आपण? प्लस, म्हणजे दॅट इज 5/4. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन कोणची तयार झाली आपल्याला? LM. स्लोप ऑफ लाईन LM इज 5/4. हा झाला क्वेश्चन नंबर 2. बघा 6 गणित होती, त्यापैकी 4 मी सोडवली, राहिलेली 2 तुम्ही सोडवायचे आहेत. ठीक आहे. आपला क्वेश्चन फर्स्ट अँड क्वेश्चन सेकंड झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3, डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. आपल्याला 3 पॉइंट्स दिलेले आहेत, तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत का ते पाहायचं आहे. बघा प्रथम अगोदर आपण पॉइंट आणि त्यांचे कोऑर्डिनेट लिहू. ए पॉइंट पहिलंच एक्झाम्पल आहे. ए चे कोऑर्डिनेट आहेत -1 -1. बी चे कोऑर्डिनेट आहेत 0 1 अँड पॉइंट सी चे कोऑर्डिनेट आहेत 1 3 1 3. आता आपल्याला हे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, याच्यावरून आपण हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत का हे पाहणार आहोत, एक रेषीय आहेत का. तर या ठिकाणी आपल्याला 3 लाईन तयार होतील. प्रथम लाईन AB, नंतर लाईन BC आणि नंतर लाईन AC. तर या तिन्ही लाईनचे जर स्लोप इक्वल आले, बघा मी काय म्हणतोय, तर आपल्याला म्हणता येईल हे की बाबा तिन्ही पॉइंट्स कसे आहेत? कोलिनियर आहेत. AB आणि BC चे काढू. बघा आता काय करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला A च्या कोऑर्डिनेटला मी x1 y1 आणि B च्या कोऑर्डिनेटला x2 y2. A आणि B पासून लाईन कोणती तयार होती? स्लोप ऑफ लाईन AB y2 minus y1 अपॉन x2 minus x1. y2 ची व्हॅल्यू 1 मायनस y1 minus 1 अपॉन x2 0 मायनस x1 minus 1. 1 मायनस मायनस 2 चिन्ह जवळ आलेत, +1 अपॉन 0 +1, दॅट इज 2/1. म्हणजेच स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 1. असंच आपण स्लोप ऑफ लाईन BC काढू. म्हणजे B च्या कोऑर्डिनेटला x1 y1, x1 0 y1 1. C च्या कोऑर्डिनेटला x2 y2, x2 1 and y2 3. स्लोप ऑफ लाईन BC y2 minus y1 upon x2 minus x1. y2 ची व्हॅल्यू 3 minus y1 1, x2
1 minus 0. 3 minus 1, 2 upon 1 minus 0, 1. Therefore, slope of line BC is equal to 2. From equation 1 and 2, बघा दोन्ही सारखे आलेले आहेत का? From equation 1 and 2 we get, काय म्हणू शकतो आपण? Slope of line AB is equal to slope of line BC. दोन्हीचे स्लोप इक्वल आलेले आहेत, म्हणजे दोन्ही, मग या ठिकाणी कोणता पॉइंट कॉमन आलेला आहे? बी. म्हणजे बट पॉइंट बी लाइज ऑन बोथ द लाइन्स. म्हणजे therefore points A, B and C are collinear. लक्षात? म्हणजे या ठिकाणी जर दोन स्लोप इक्वल आले तर आपण काय म्हणणार? these 3 points are collinear. आता आपण असं आणखी एक उदाहरण घेऊ याच्यावर कोलिनियर. हे पहिलं एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल आहे D चे कोऑर्डिनेट -2 -3. E चे 1 0 and F चे 2 1. आता बघा, प्रथम आपण फाइंड द स्लोप ऑफ लाइन DE and find the slope of line EF. D च्या कोऑर्डिनेटला x1 y1, E च्या कोऑर्डिनेटला x2 y2. स्लोप ऑफ लाइन DE y2 minus y1 upon x2 minus x1. तर y2 ची व्हॅल्यू किती आहे? 0 मायनस y1 मायनस 3, x2 1 मायनस x1 मायनस 2. 0 दोन चिन्ह जवळ आलेत, मायनस मायनस प्लस 3 अपॉन 1, इथं पण दोन चिन्ह जवळ आलेत, मायनस मायनस प्लस. 0 प्लस 3 3 अपॉन 1 प्लस 2 3, 3 अपॉन 3 that is 1. Therefore slope of line DE किती आला? 1. इक्वेशन नंबर 1. असाच आपण स्लोप ऑफ लाइन EF काढू. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? E च्या कोऑर्डिनेटला x1 y1 फॉर लाइन EF. E चे कोऑर्डिनेट x1 1 y1 0. F चे कोऑर्डिनेट बघा x2 2 and y2 1. Slope of line EF is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. y2 ची व्हॅल्यू 1 minus y1 0, x2 2 minus x1 1. 1 minus 0 1 upon 2 minus 0 1, that is 1. लक्षात? म्हणजेच आपण या ठिकाणी स्लोप ऑफ लाइन EF इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर किती? 2. म्हणजे आता हे दोन्ही स्लोप कसे आले बघा, सारखे आले का? इक्वल आलेले आहेत. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट, काय म्हणू शकतो आपण? स्लोप ऑफ लाइन DE इज इक्वल टू स्लोप ऑफ लाइन EF. दोन्हीचे स्लोप इक्वल आले, E पॉइंट कॉमन आलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो पॉइंट E lies on both the lines. Therefore, the points
D, E and F are collinear. लक्षात आता तुम्ही मला असं दोन्ही उदाहरणं कोलिनियरचीच घेतली. समजा आपल्याला स्लोप ऑफ लाईन D1 आला आणि स्लोप ऑफ लाईन EF जर वेगळा आला तर इथं वाक्य आपण काय लिहू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 गेट स्लोप ऑफ लाईन D इज नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाईन EF. Therefore the points वाक्य लिहायची गरज नाही. The points D, EF are not collinear. बघू आपण तसं एखादं उदाहरण आणखी.